इथे तीन परमात्मा, तीन पुरुष, तीन प्रभू मुख्यत्वे अध्यात्मज्ञानात असतात. एक क्षर पुरुष, एक अक्षर पुरुष, एक परम अक्षर पुरुष, ज्याला सच्चिदानंद गणब्रह्म म्हटलंय. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15चा श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये तीन पुरुषांची माहिती भिन्न भिन्न आहे. त्याआधी थोडे आणखी संशय निवारण करूया आणि थोडंसं प्रमाण जाणून घेऊ. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये गीता ज्ञानदात्याने म्हटलंय की जी व्यक्ती त्या तत्ब्रह्मशी परिचित आहे आणि सर्व अध्यात्म ज्ञानाशी परिचित आहे, सर्व कर्मांशी परिचित आहे, ती केवळ जरा आणि मरणातून सुटण्यासाठीच प्रयत्न करते, संसारातील आणखी कोणत्याही वस्तूची इच्छा नाही ठेवत. हे 7व्या अध्यायातील 29व्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने सांगितलं. आणि 30वा श्लोक आहे 7व्या अध्यायात. मग 8व्या अध्यायातील प्रथम मंत्रात श्लोकात गीता ज्ञानदात्यास अर्जुनाने विचारलं की किम तद्ब्रह्म, ते तत्वब्रह्म काय आहे आणि ते अध्यात्मज्ञान काय आहे, ते कर्म काय आहे, ते तत्वब्रह्म काय याची माहिती मला द्या, की जे जाणल्यानंतर साधक येथील कुठल्या वस्तूची डिमांड करत नाही. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने त्याचं उत्तर दिलंय की ते परमाक्षर ब्रह्म आहे. म्हणजे गीता ज्ञानदात्यापेक्षा कोणी अन्य समर्थ शक्ती आहे, तो सुप्रीम गॉड आहे, तो परमाक्षर ब्रह्म आहे. आता प्रमाण पहा, हे पहा अध्याय नंबर 7 मध्ये आणि इथे 29वा श्लोक आहे. इथे संस्कृत आहे. जरा मरण मोक्षाय, जरा म्हणजे म्हातारपण, वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यू, मोक्षाय म्हणजे मोक्षार्थ, मोक्षासाठी, जरा आणि मरणातून सुटण्यासाठी, माम आश्रित्य, माझ्या या ज्ञानाचा आश्रय घेऊन, की तत्वदर्शी संताचा शोध घे, ते सांगतील, त्यांचा आश्रय घेऊन, यतंतीह, जे प्रयत्न करतात, जरा माझ्या त्या ज्ञानाचा आधार घेऊन तत्वदर्शी संत शोधून प्रयत्न करतात. कशासाठी? जरा आणि मरणापासून सुटण्याचा. ते ब्रह्म तत्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्मच अखिलम. याचा अनुवाद बघा. गीता ज्ञानदाता म्हणतात, जे मला शरण येऊन, जरा म्हणजे वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यूतून सुटण्यासाठी प्रयत्न करतात, यत्न करतात, ते पुरुष तत्ब्रह्म, त्या ब्रह्मला, तत् ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मास तथा संपूर्ण कर्मास जाणतात. अध्याय नंबर 7च्या 30 मध्ये हे सांगितलंय की जे मला जाणतात या सर्व रूपात ते मलाच जाणतात, पुढे काही जाणत नाहीत. आता याबरोबरच हे 8वे अष्टमो अध्याय, याच्या प्रथम मंत्रात अर्जुनाने विचारलं किम तद्ब्रह्म. अर्जुन उवाच किम तद्ब्रह्म, तुम्ही या ज्या तत्ब्रह्म, त्या ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मास तथा संपूर्ण कर्मास जाणतात. तर इथे विचारलं आहे 8व्या अध्यायातील प्रथम मंत्रात किम तद्ब्रह्म आणि किम अध्यात्मम आणि किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतच किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते. ते ब्रह्म काय आहे, हे पुरुषोत्तम ते ब्रह्म काय आहे. तर गीता ज्ञानदात्याने आता याच गीता अध्याय नंबर 8च्या आणि श्लोक नंबर 3 मध्ये म्हटलंय ते परमाक्षर ब्रह्म आहेत. ते परमाक्षर ब्रह्म आहे जे गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आणि समर्थ आहे. आता आपण समजून घेणार आहोत गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये, जे अगदी सहज समजून येईल. क्षरपुरुष हे ज्योत निरंजन आहे. गीता ज्ञानदाता श्रीकृष्णात प्रवेश करून सांगतो. आणि अक्षर पुरुष आहे या 7 शंख ब्रह्मांडाचा स्वामी.
जो संसार रूपी वृक्षाचं खोड समजा, आणि मूळ जे आहे ते परम अक्षर ब्रह्म आहे. आता बघा, गीता अध्याय नंबर 15 ते श्लोक नंबर 16 आणि 17 हे पहा. याच्या खाली आहे 16वा इथे श्लोक आहे. द्वौ इमौ पुरुषौ लोके क्षरः क्षरः च अक्षरः एव च. या लोकात द्वौ म्हणजे दोन, पुरुषौ म्हणजे परमात्मा, वेल नोन आहेत. कोण? क्षरपुरुष म्हणा, अक्षरपुरुष म्हणा. या पुरुषाला आपण इथे दोन ठिकाणी वापरू शकतो, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. आणि याच्या अंतर्गत जितके प्राणी आहेत ते तर नाशवंत आहेत. जीवात्मा कुणाचा मरत नाही, हे तर सगळ्यांचं, गाढवाचंही नाही मरत. इथला अनुवाद पहा. या संसारात नाशवंत आणि अविनाशी सुद्धा हे दोन प्रकारचे पुरुष म्हणजे परमात्मा प्रभू आहे. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष. आणि संपूर्ण प्राण्यांचे शरीर नाशवंत आहे. जीवात्मा तर सर्वांचा अविनाशी आहे, गाढव कुत्र्याचाही. आता 17 काय की उत्तम पुरुष तो अन्यहा. या दोन्हींपेक्षा, या क्षर आणि अक्षरापेक्षा, या दोन पुरुषांपेक्षा अन्य आहे. उत्तम पुरुष तो अन्यहा. आणि परमात्मा इति हृदार्था, ज्याला परमात्मा म्हटलं जातं. यह लोकत्रयम आविष्य विभरती, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. अव्यय ईश्वर हा, तो वास्तवात अविनाशी परमात्मा आहे. उत्तम पुरुष म्हणजे श्रेष्ठ प्रभू तर कोणी अन्य आहे. या दोन्हींपेक्षा 16व्या श्लोकातल्यापेक्षा अन्य आहे, वेगळाच आहे. तिन्ही लोकात प्रवेश करून हा संसाररूपी वृक्ष, हे सर्व पूर्ण संसाररूपी वृक्षाला म्हणजे मुळापासूनच आहार प्राप्त होतो. म्हणजे त्या परमात्म्यानेच सर्वांचं धारण पोषण होत आहे. तो सर्वांचा परमात्मा आहे, सर्वांचा दाता आहे. आता इथे पुन्हा पहा. उत्तम पुरुष तो अन्यच आहे. तो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. तो अविनाशी परमेश्वर परमात्मा या प्रकारचा सांगितलंय. आता हे विचलित करेल तुम्हाला हे तत्वज्ञानविहीन. हे 15व्या अध्यायातील 18व्या श्लोकात. आता पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान आहे आणि हे तत्वज्ञानहीन प्राणी तुम्हाला इथे अडवतील की गीता ज्ञानदात्याने 15व्या अध्यायातील 18व्या श्लोकात सांगितलं की तो उत्तम पुरुष मीच आहे. नाही, इथे तर याने असं सांगितलं की माझ्या अंतर्गत जितके प्राणी आहेत त्यापेक्षा मी उत्तम आहे. म्हणून लोकवेदांच्या आधारे म्हणजे दंतकथांच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे. पण त्याने स्पष्ट केलं आहे 15व्या अध्यायातील 17व्या श्लोकात की तो तर कुणी अन्य आहे. त्याबाबत तर तत्वदर्शी संत सांगतील. बस एवढीच गोष्ट आहे. हे पहा, याचा इथं अनुवाद आहे. गीताध्याय नंबर 15 आणि श्लोक नंबर 18. कारण की मी, याचा अर्थ आहे यस्मात् क्षरम अतीतः अहम अक्षरात अपीच उत्तम उत्तमः अतः अस्मि लोके वेदे. लोके वेदे म्हणजे लोकवेदात दंतकथांच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रतितः म्हणजे प्रसिद्ध आहे. कारण की मी नाशवंत जड क्षेत्राहून तर सर्वतः अतीत आहे आणि अविनाशी जीव आत्म्याहून सुद्धा उत्तम आहे. म्हणून लोक आणि वेदातही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. आता इथं काय सांगितलंय, जर हे याबरोबर आणखी श्लोक तुम्हाला ऐकवले नसते तर इथे तुमची बुद्धी सेट झाली नसती. हा म्हणतो की माझ्या अंतर्गत जितकेही प्राणी येतात, कारण की हा केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे आणि याला क्षरपुरुषही म्हणतात. तर हा म्हणतो माझ्या अंतर्गत जितके प्राणी आहेत ते भले नाशवंत जडवर्ग असो वा भले अविनाशी जीवात्मा असो, त्याहून मी उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून या दंतकथेच्या आधारे, लोकवेदाच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रसिद्ध होत आहे. वास्तवात पुरुषोत्तम तर त्याने सांगितलं कोणी अन्यच आहे. आणि मग 8व्या अध्यायाच्या श्लोक नंबर 1च्या उत्तरादाखल
8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने स्पष्टच केलंय की तो परमाक्षर ब्रह्म आहे. तो परमाक्षर ब्रह्म आहे. आता पुण्यात्म्यांनो, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 आणि 7 मध्ये गीता ज्ञानदाता आपल्याविषयी म्हणतो की अर्जुना, तू सर्व भावाने सर्व समयी माझं स्मरण कर, माझ्यात भाव असणारा बन आणि युद्धही कर, मलाच प्राप्त होशील. अब जा आसा ता वासा होई, मन कर्म वचन सोमरियो सोई. आता 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये गीता ज्ञानदाता या 3 श्लोकात स्वतःहून अन्य त्या परमाक्षर ब्रह्माला शरण जायला सांगतात की त्याची भक्ती केलीस तर त्याला प्राप्त होशील. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.